नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी आता राज्यात जोरदारपणे सुरू झालेली आहे। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता मोर्चेबांधणीला वेग आलेला आहे। फलटण तालुक्यातील गावागावातील लोकांच्या मनामध्ये आता विद्यमान आमदारांबद्दल चाललंय काय, त्यांनी काय काय विकास कामं केली आणि आगामी काळामध्ये जे आपले भावी आमदार होणार आहेत त्यांच्याकडून काय लोकांच्या अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत। आज फलटण तालुक्यातील निंबोरे या गावामध्ये आलो आहेत। इथल्या लोकांकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं त्यांच्या मनात आगामी विधानसभेच्या अनुषंगाने चाललंय काय। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, आपण जर नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला थेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। वार कोणाचं आहे नेमकं? रामराजांचं वार आहे। कशामुळे पण का आता बघताय कमीज कंपनी, परत तुम्हाला गोविंद सारखा प्रोजेक्ट चालू आहे, 1,500 लोक। अवस्था बेकार आहे सगळी। कोण म्हणलं रस्ता बघा, चला तुम्हाला दाखवतो वाड्या वस्तीवर रस्ता। 1 कोटी रुपये निंबोऱ्याला निधी आलाय। 1 कोटी रुपये 3 वर्षात। 3 वर्षात? हो, 3 वर्ष 1 कोटी। मंडप दिसतात का? हे कोणी दिलाय? मंडप कोण दिलाय? रामराजेंनी। हा मंडप कोणी दिलाय? रामराजेंनी। आतमध्ये जावा। त्यांचं कुठल्या पक्षात नाही नेमकं काय? आमचा पक्ष राजेगट आहे सध्या। गट? राजेगट पक्ष नाही, पक्ष आहेत की आता आम्ही। कोणचा? कुणा बरं आहेत आता आमचे, त्यांच्या बरं आता आम्ही आहेत। पण लोक म्हणते ते रामराजेने तुतारी जावं। आम्ही पवारांबरोबर आहे। पवारांबरोबर? हो, म्हणजे धाकट्या का थोरल्या ते नाही काय सांगतात, पण पवारांबरोबर आहे। पवारांबरोबर निम्म? हो, कायम पवारांबरोबर आहे ना कायम। पण कोणत्या पवारांबरोबर? अजितदादांबरोबर आता। अजितदादांबरोबर? हो, काय नसतं, माणसांचं लोकमत राजेंच्याकडे जास्त। लोकमत? आता बघा ना, तुम्ही साधं उदाहरण घ्या। कमिन्स मध्ये कामाला किती मुलं आता? श्रीराम बंद पडलेला चालू झाला, हा कारखाना बंद पडलेला चालू झाला, त्यात किती रोजगार उपलब्ध झाले? प्रचंड रोजगार उपलब्ध झाले। मग या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही जर म्हणता विकास विकास, उमेदवार कोण आहे आपला? दीपक चव्हाण। लोक म्हणते ते लय नाराज आहेत ते त्यांच्याबद्दल। लोक नाराज म्हणतात हो, पण लोकांची मला नाराजी तशी नाहीये। लोकांची नाराजी कशी आहे माहितीये का? लोकांना असं वाटतंय की दीपक चव्हाणांसारखाच उमेदवार आपल्याला पाहिजे, तो बदलू नका असं लोकांचं म्हणणं आहे। आता आपल्या वेळेस आपल्या शीट ज्या मतांनी लागलेलं नाही त्यापेक्षा जास्त मतांनी लागणार आहे। जास्त मतांनी गेल्या वेळेस लागलेल्या त्यापेक्षा 5% वाढ होणार आहे। 100%। दादा रणजित दादांचं कशामुळं? कशामुळे? रेल्वे दिसते का? रेल्वे नुसतं समाज मंडप बांधल्यावर काय उपयोग होत नाही। ही सर्वसाधारण माणसाला वाहतुकीसाठी रेल्वे सुरू केली। पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, सुटलेला आहे। अजून काय पाहिजे? कॅनल तर 24 तास चालतोय। 24 तास कॅनल चालतोय। उमेदवार कोण आहेत? हे पाटील, सचिन कांबळे पाटील। काय काय काम अजून केली दादांनी? भरपूर काय सांगण्यापेक्षा जास्त काम आहे। सांगण्यापेक्षा जास्त काम आहे। अजून काय केली पाहिजेत काम? अजून काय केली पाहिजे? ज्यावेळेस आमदार येईल त्यावेळेस अजून काम होतील। मोदींचं 2000 मिळलं का? 100% मिळतात, आणि राष्ट्रवादीच्या गटाला सुद्धा मिळतात। राष्ट्रवादीला पण द्यायचं? हो, देतात। लाडक्या बहिणीचं मिळलं का? सगळ्यांना मिळतात। होय, 4,500 रुपये खात्यात जमा झाल्यात। 4,500 खात्यात जमा झाल्यात। मग वार कोणाचं? दादांचंच। लाडकी बहिणीचं मिळलं का तुम्हाला? मिळलं। किती मिळालं? 4,500। 4,500 मिळालं? एकदम मिळालं का टप्प्याटप्प्याने मिळालं? नाही, एकदा 3,000 मिळालं, परत 1,500। पहिल्यांदा 3,000 मिळालं, पुन्हा 1,500 मिळालं। कोणी दिलं तुम्हाला? मोदींनी म्हणते ते। एकनाथ शिंदेने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। होय, महिन्याला 1,500 देते। आता तुम्हाला 4,500 मिळालं आतापर्यंत। आता तुम्ही समाधान आहे? याच्या अगोदर काय मिळलं तुम्हाला? कधी काय नव्हतं, थेट कधी काय असं मिळालं नव्हतं? काहीच नव्हतं, पहिल्यांदाच मिळालं? पहिल्यांदाच मिळालं। म्हणजे या मुख्यमंत्र्याने तुमचं चांगलं केलंय? हो, मग चांगलंच की मला त्याने केलंय म्हणल्यावर चांगलंच। त्यांच्याबद्दल तुम्ही समाधानी आहे? वार कुणाचं आहे? वार कुणाचं आहे? वार रणजितदादांचं? कशामुळं? कशामुळं? आमचा पोरगा आहे। होय, त्यामुळे वार आहे। पण काय काय कुणाचं वार आहे यंदा? इथं वार निंबोऱ्यात बीजेपीचं वार आहे। कशामुळं? दादांना काम केलंय तसं। काय काय? हायमास केलेत, जलजीवन मधनं पाण्याचा टँक टाकलाय, फिल्टरचा 12 कोटीचा निधी टाकलाय, लाडकी लेकचे पैसे मिळाले। देशात मोदी, राज्यात देवेंद्र। उमेदवार कोण आहेत? पण सचिन कांबळे पाटील आमचा उमेदवार फिक्स आहे। विद्यमान आमदार इकडे का? विद्यमान आमदार फक्त 13वा सावडा आहे, ह्याला देतात नारळ फोडाय, बाकी काय नाही। बाकी अजिबात नाही येत नाही कशाला? विकास काय म्हणाय? विकास काय म्हणायत? काहीच नाहीत। 5 वर्ष गावात आता एवढी हालत चालली आमच्या गावाला। सरपंच कोण आहे, उपसरपंच कोण आहे तेच कळाना। उपसरपंच कोण आहे? ते 6 महिन्यात फलटणला असतं
फलटण लास्ट येत नाही गावात. हा 6 महिन्याला सरपंच उपसरपंच चेंज होतोय. हा माणसांना शाळेच्या कामाला पोरांना सहाय्या घ्यायला जायचं, तर कोणाकडे जायचं ती कळाना. कळ नाही अवघड झालेलं. म्हणून काय मोदी मोदी गावात बीजेपीच वार आहे. खासदार केला लीड दादांच्या मागे हा. आणि आता आमदार केला पण आम्ही खासदार सांगतील त्याच उमेदवार सचिन कांबळे पाटील आमचा उमेदवार फायनल झालाय. हा किती जरी काय झालं तरी आम्ही जरी वरनं सांगितलं हा. आम्हाला की राष्ट्रवादीला मदत करा, आम्ही काम करणार नाही. कारण खासदार केला आमच्या खासदारांचं काम केलं नाही. हा. त्यामुळे आम्ही ह्यावेळेस आम्ही खासदार गटाने ठरवलेच निंबोऱ्यातले जे तिने सांगितलं तरी करणार नाही. नाही करणार. आम्ही जे आम्ही ठरवले ना सचिन कांबळे पाटील आमचा उमेदवार फायनल झालाय. जे ठरवलं ते फायनल बदल तुतारी तुतारी हा कशामुळं कशामुळे तुतारीची जनता भाजप येत नाही येत नाही येत. कशामुळे पण मी शेतकरी आहे. 2000 दिले की मोदींचं मोदीले काय करतात 7 लाखाचा विमा त्याला विमा दिला नाही माझा. विमा दिला नाही. हा महाराष्ट्र सरकारने दिला नाही विमा. लाडक्या बहिणी सुरू केले की? तुतारी शिवाय येत नाही. लाडकी बहिणा होय हा का भाऊ होय हा. का काही होय तुतारी शिवाय येत नाही. पण माणूस कोण नाही तुतारीला इकडे पलटून अजून कोणी नाही तर आम्ही उभे राहू ना. तुम्ही पण उभं राहणार होय. मग पण मागणी केली का? मागणी केली आहे ना. 13 जणांनीच केली फक्त. 13 जणांनी केली. मी 14वा मी आहे. 14 तुम्ही मग अरे काय बाबा ताकदीने लढणार का? अरे मग होय कशामुळे तुतारी कशामुळे? तुतारी म्हणजे तुतारीच. आपला आमदार इकडे आलत का नाही? हो आमदार कोण आहेत आपलं माहित आहे का पलटण? मला नाही माहिती बुवा. गावात आलंच नाही आमच्यात. आम्हाला काय माहिती. माहितच नाही आमदार. गावातच नाही आलं. आलंच नाही गावात. नाही आलं. माहित बी नाही. नाही माहिती. विकास कामं काय गेली का ते बी माहिती नाही मला. ती बी माहित नाहीत. पण तुतारी तुतारी पण उमेदवार नसलं तरी तुतारी. मी तुम्ही स्वतः उमेदवार राहीन. नाव तर सांगा तुमचं उमेदवार तालुक्याला माहित होत्या. केशवराव व्यंकटराव पाटील सोलंकी पाटील सोळंकी पाटील जळगावचा आहे पण इथे उभा राहील. उभा राहणार इथं हो. महाराष्ट्रात कुठे उभा राहू शकतो? कुठे बी उभा राहू शकतो. यंदा राष्ट्रवादी राष्ट्रवादी मोठी का बारकी? राष्ट्रवादी थोरली का धाकटी? धाकटी धाकटी हा दादांची. हा दादांची. त्याला कारण असं आहे हा की ह्या तालुक्याचं पहिल्यापासून शैक्षणिक धोरण हा मालोजीराजांनी राबवलं. हा पाण्याचं वीर धरणापासून जी पाण्याची कामं केलेत हा ते मालोजीराजांनी केलेत हा आणि त्यांचा वारसा हा रामराजांनी चालवलेला आहे. हा तालुक्यात धोंबलकवडीचं पाणी आणलं. हा MIDC सारे MIDCत हम्म. कमी सारखी कंपनी आणली. हा उद्योगधंदे आणले हा. आणि त्या जोरावर त्या शिदोरीवर हा रामराजे जो सांगतील हा तोच उमेदवार. कोण असतील उमेदवार? उमेदवार दीपक चव्हाणच असतील. पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा. पण इतिहास तालुक्याचा पाहिला तर तिसऱ्या नंतर 4थी टर्म कोणी गाठली नाही. गाठली नाही. मालराजे असतील, हो बरोबर आहे. चिमणराव असतील, बरोबर. रामराजे असतील, बरोबर तिघांना 3 टर्म म्हणजे पुढे मिळलं नाही. बरोबर आहे. बरोबर आहे की. मग आता कसं काय 4थी नाही नाही चौथी प्रेम असं आहे हा की शेवट जर रामराजांनी सांगितलं हा तर त्याच उमेदवाराला इथं मतदान पण होणार. ती घड्याळाची हेर केली तर थांबणार का? पण का तुतारीकडे जातील? अजून आता तर काय सध्या सांगता येत नाही. सध्या सांगता येत हा नाही. पण पुढे काय मिळू शकतं? हे रामराजे जे सांगतील हा तो उमेदवार त्याला फिक्स. लाडकी बहिणीचं 1,500 मिळलं म्हणताय. हो हो किती मिळलं? मोदींचे आभार. लय छान वाटलं. कुणाचा आभार? मोदींचं. मोदींनी नाही दिलं ते शेतकऱ्यांना 2000 दिलं ती मोदींनी. तरी आहेच की पण त्यांनी दिलंच ती बी कोणी. मिळत 2000 मग आणि आता हा? लाडक्या बहिणीचं पण ती मिळलं. पण मिळलं. काय केलं खरंच पाहिजे? भाजप लय मस्त वाटते मला. भाजप मस्त वाटते. कशामुळे? कसं काय तो जाणतोय गरीबाला. गरिबांना त्याच्या अगोदर कधी काय मिळलं नाही. कधी मिळलं? कुणी दिलं? कुणी दिलं नाही काय? कुणीच नाही. आपलं काय काय होईना ती देतात ना. हा कुणाला गरिबांचं जाणतात, हा. सगळ्यांच जाणतात. मग त्यांना आशीर्वाद आहेत का नाही तुमचं? छान कोटी कोटी आता निवडणूक लागली या. लागली की हा मग आमचं भाजपच. भाजपच 2000 दिलं मोदींनी म्हणून. नाही काय काय ना पण ती पैसे देणार का देणं ती देणारच. हा पण ती त्यांची भावना तर चांगली. भावना चांगली आहे. हो पाण्याचे जाणत्यात, गरिबांचं जाणत्यात, सगळ्यांचं जाणत्यात. सगळ्यांचं जाणतायत. हो कुणाचाच ते भेदभाव करत नाही. पण महागाई वाढली की म्हणते ती. वाढा नका मग आता का सगळंच पाहिजे म्हणल्यावर जमणार आहे का? गॅस फुकटचा मिळला का? गॅस पण मिळतोय आता आम्हाला. आपण ह्यांना देतात त्यांना देणारच की. हा. हा देतात त्यांना देणार. हा ज्यांना मिळते त्यांना देणार. हा आपल्या नाही बसत आपण कशाला मग. हा बर. हा? पण लाडक्या बहिणीच दिलं दिलं त्याबद्दल सगळ्यांच त्यांनी केलंय म्हणलं सगळंच देणं त्यांना तरी पाहिजे ना. त्यांना पण पाहिजे द्यायला. हा त्यांना शिल्लक पाहिजे त्यांच्याकडे. हो आणि ती मग कसं आपल्याला त्यामुळे यंदा त्यांनाच मतदान त्यांनाच आहे. बर कसं ती सगळेच जाणतात. अहो का कोणी इतके दिवस होत दिले का कोणी? नाही दिलं कोणी. स्वतःच तरी काढून दिलं का? नाही. नाहीच दिलं. इतके वर्ष चाललंय राजकारण कुणी दिलं का? नाहीच दिलं. काय काय यंदा वार आहे की भाजपचं.
कशामुळं? काय त्यांचंच वातावरण चाललंय आता सध्या. होय, हं. म्हणजे भाजपचं कशामुळे पण? काय काम त्यांनी केलेत, भरपूर काम केलेत त्यांनी. काय काय काम केली? कॅनेलचं काम केलंय, कॅनलचं केलं नाही देवदार, पण रोडचं काम केले. रोडचं काम केलं, अजून अजून शेतकऱ्यांना पैसे येतात. शेतकऱ्याला 2000 मिळत होते, आणि बायांना पण पैसे भेटतात. लाडक्या बहिणीला 1500. त्यामुळे भाजप. काही काम राहिले का नाही आता? काय नाही एवढी कामं काय राहते आता. राहिली नाहीत कामं आता. आता पोरांच्या कामांचं आता फक्त काय राहिलं असले तरच. विकास झाला का फलटण तालुक्याचा? झालाय थोडा झालाय, चांगला झालाय. सध्याचा आमदार कोण आहेत माहिती आहे का? दीपक चव्हाण. आलं तर इकडं? नाही तिकडं आलं नाही तर नाही काम बी मग काय विकास काम नाही त्यांचं तर काय काम नाही. कामच केलं त्यामुळे भाजप. होय, मोदी कोण उमेदवार फलटणला आमदारकी लागली आहे? आता उमेदवार आता त्यांचं आता भाजपचं काय माहित नाही, हा, पण भाजपच उमेदवार येतात कोणतरी. कोण येतं असतील ते, जे असतील त्यांचं बटन दाबायचं. अपक्ष असलं तरी अपक्ष दाबायचं. अपक्ष असलं त्यांचा तर त्यांचा म्हणजे रणजितदादांचा अपक्ष असला तरी पण. विकास कामं झाली का? विकास काम दादांच्या काळात झाली भरपूर. दादांच्या काळात झाली, म्हणजे रणजितदादांच्या काळात झाली. आणि नंतरच आपण काय सांगू शकत नाही. नंतर सांगू शकत नाही. अरे कोणाचा यंदा वारही राहायचंच राहणार भाजपचं? कशामुळं? आता लाडक्या बहिणीला पैसे दिले, मोदी पैसे देतात शेतकऱ्यांना, परत गॅस मोफत देतात. सगळ्या प्रकारच्या सुविधा भाजप राबवते. सगळ्या प्रकारच्या सुविधा राबवते. रस्ते विकास हे सगळं काय चाललंय, भाजपच हे दिसतंय की प्रगती सगळी. भाजपची सगळी प्रगती हायवे गेलाय. पण उमेदवार कोण आहेत भाजपचे? ते कुणी का असताना जे दिसेल त्याला शिक्का हाणायचा. कमळ दिसलं ते, कमळ नसल्याने मग धनुष्यबाण नाही तर मग तीच धनुष्यबाण नाही तर कमळ नाही तर मग आपलं हे आहेच की गाड्या. धनुष्यबाण पहिल्याला कमळ नाही दिसलं तर धनुष्यबाण, नाही दिसलं तर गाड्या. ही जे उमेदवार माहितीच असेल त्याला, माहितीचा उमेदवार असेल त्याला द्यायचं. एवढं बाकी नाही कोणाला. नाही लाडक्या बहिणीचं दिलं म्हणून नाही दिलं म्हणजे कधीच कोणाला मिळत नव्हतं. भावाला खर्च दिलं का? दिलं ना. भावाला नाही, मालकाला. मालकाला नाही देत. आम्ही अंगठा उठवल्याशिवाय देतच नाहीत पैसे. नाही देतो. होय, बहिणीचा अंगठा घ्यायचा आणि बहिणीच्या हातात पैसे द्यायचं आणि लगेच घ्यायचं दुसऱ्या हाताने. आता ती देते दिल्यावर आपण काय म्हणणार आहे का देत आहे? होय, असं आहे. म्हणजे वार भाजपच आहे वार. रणजित दादा. हो, कशामुळं? चांगला माणूस आहे, माणूस चांगला आहे. गरीबासाठी चांगला माणूस आहे. हो. काय काय कामं केली दादाने? दादाने रेल्वे महत्वाची आणली. रेल्वे आणली. अजून बरीच कामं केली. आमच्याचा आमदार कोण आहेत? रामराजाचे. त्यांचा आहेत. हो. येत का इकडं? वासाला नाही आला. वासाला सुद्धा आला नाही. आला नाही. वासाला म्हणजे निदान आम्हाला वास घ्यायला त्याचा. वास घ्यायला पण आला नाही. नको वय त्याचा वास घ्यायला. 15 वर्ष येते की आमदार? दीपक चव्हाणचा. लय शेना दीपक चव्हाण आहे. 15 वर्ष. निंबुऱ्याचं नाव सुद्धा घेतलं नाही. मग हो, आलीच नाही. आपलं रणजित दादा चांगला माणूस आहे. ठीक. नो कमेंट नाही सांगता येत. कशामुळं? कारण मी एक नाही, मी एक व्यापारी आहे. त्यामुळे मला काय सांगता येणार नाही. दोघं सारखीच. कोणाचा यंदा? आता काय सांगावं, काय आमदारकी लागली बरोबर आहे, पण आता काय विकास तर झाला पाहिजे का नाही? विकास झाला पाहिजे. कोण आहेत आमदार फलटणचा आपल्या? दीपक चव्हाण साहेब आहेत ना. दीपक चव्हाण साहेब आलत का आपल्याकडे? आता कधी अजून बघितलंच नाही तर. बघितलं नाही तर एकदा पण नाही. 15 वर्षात कशामुळं? आता आलं तर समजल ना हे आमदार आहे म्हणून. आलं तर समजेल. विकास कामं बी नाही ती. नाही, कामं काय झाली नाही गावात. नाही झाली. दुसऱ्या कोणी केली का नाही? दुसरे तरी कोण करतंय, कोण करत नाही. कोणच कर नाही. यांना आमदारकीच काय? आता बघू, विचार करून करू. काय विचार करायचा आणि मगच बघायचं. भाजपचं चालू आहे ना. भाजपचं? कशामुळं? आता भाजपने बरीच काय कामं केली. काय कामं केली हो? रस्ते, पुलं बांधली. पुलं बांधली? हो. पुलाखालीच बसलाय.
मला काय कुठे जायचं मग? लय भारी जागा गावली हो त्यामुळे म्हणताय भाजप चांगलं आम्हाला जागा गावली म्हणून. हो बरोबर आहे. काय काम केली भाजप अजून? अहो बरीच कामं झाली राव. ही लाडकी बहीण योजना लोकांना गरिबांना काय पुरवठा केला पैशाचा हे मदत पैशाची मदत केली. अजून काय केलं? हेच की बाकी काय नाही. जे सर्वसामान्य लोकांना पाहिजे त्या गरजा पूर्ण केल्यात. पाहिजे त्या गरजा. आमदारकीच काय यंदा? आमदारकी बघू आता विधान हे दिवाळीला कळेल की आपल्याला. काय भाजपचं आहे दुसरं काय? भाजपचं कशामुळं? कशामुळे आता कामं सगळी झाली त्या हिशोबात. सत्र कोणाचा घातलाय? भाजपचा घातलाय. भाजप सत्र पण घालताय भाजपचा. त्याला काय दावा? लय तुमचं प्रेम आहे राव भाजप. सत्ताच भाजपचे आहे. सगळं ओके भाजप आहे. ओके भाजप आहे. सत्ता भाजप आहे. कुठं भाजप सत्ता आहे? केंद्रात नाही. केंद्रात आहे. पुन्हा राज्यात आहे. मोदी आहे तर सगळं आहे. मोदी आहे तसं मुंकी आहे. कशामुळे पण? काय काम सगळी झालेली. लाडके बहीण मिळले, कामगाराचे पैसे मिळते ह्याचे. अजून सगळे अनुदान चालूच आहेत. आमदार आलं का आपल्या इकडं? कुठलं? फलटणचा आमदार कोणाच माहित का? माहितच नाही तर आमदार काय आहे येऊन निवडून देते माणसं त्याला. गाव फिरत बी नाही काहीच नाही. कशाला आमदार कशाला म्हणायचं? फिरतच नाही तिकडे. आमदार माहित ह्या गावालाच माहित नसेल. आमदार गावालाच माहित नाही. फक्त त्यांच्या कमिटीतली माणसं असते त्यांनाच माहित असते. त्यांची काम होते फक्त आमदाराकडून. दुसऱ्याची काम होत नाही. ती बाकीचे नाही. नाही. दीपक चव्हाण फक्त मला कळते असं आलं नसेल इकडं. असं आलं नाही. नाही म्हणजे आमदारकी झालं की फेर कायचा विषय नाही येत नाही त्यांचा. पुढचा आमदार कोण होईल आता? भाजपचा होईल. भाजपचं कोण आहे? कुठलाही असेल तर पण तीच होणार. कुठला असेल तिथेच काळ्या दगडावर राहील. भाजपचं इथं जागा नसल्यावर कसं काय मग? भाजपला जागा नसल्यावर कसं काय? इथली जागा फलटणची भाजपला नसल्यावर कसं काय पडणार की? असं कसं त्यांच्या मित्र पक्षाला गेल्यावर? कुठल्या माहिती मित्र पक्षाला गेल्यावर? गडाला गेल्यावर? गडाला आपण मतदान कर. मतदानच करणार नाही. मग कुणाला करणार? भाजप असेल तर करायचं नाही तर करायचं नाही. भाजप असलं तरच करणार, नाही तर करणार नाही. आलं पाहिजे. परकीयांचं लय मोठं षडयंत्र आहे. परकीयांचं? हो. कुणाचं? परकीय धर्माचं. परकीय धर्माचं? परकीय धर्मांचं लय मोठं षडयंत्र आहे. हे आपली लोक काय खरोखर झोपलेत आणि काय झोपे विपक्ष जेवढे आहेत ना भाजप सोडून बाकीची झोपेचं सोंग घेतलंय. आणि ती सोंग घेतलेली लय अवघड आहे. ती लय त्रास देते. पण इकडे म्हणते ते रामकृष्ण हरीन वाजवत होता. नाही सांगतोय काय ते ज्यांना देव देश धर्म कळत नाही त्यांनी माळा काढाव्या. देव देश धर्म कळत नाही त्यांनी माळा काढाव्या त्या. कारण परमार्थाचा विषयच आहे देव देश धर्म. आणि ज्याला परमार्थ खरा कळला नाही त्यांनी माळा घालून काय उपयोग आहे? परमार्थ कळला नाही. आणि राजकारण करणं वाईट नाही. राजकारण चांगलंय. ते वाईट लोकांनी वाईट करून ठेवलंय. वाईट लोकांनी राजकारण केलं. प्रभू रामचंद्रांनी बी राजकारण केलं धर्मरक्षणासाठी. भगवान श्रीकृष्णाने बी राजकारण केलं धर्मरक्षणासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण केलं धर्मरक्षणासाठी. आणि मोदी साहेब बी करतायत धर्मरक्षणासाठीच राजकारण करतात. नाही, त्यांनी धर्मरक्षणाचं नाहीत करत. ती स्वतःच्या सत्तेसाठी करतात. सत्ता पाहिजे त्यांना. सत्ता पाहिजे. स्वार्थ धर्मरक्षण नकोय. सत्ता पाहिजे फक्त. उघड उघड बोलत सुद्धा नाहीत. बोलत पण नाही. त्यांना कळतंय सगळं. ते बी हिंदूच आहेत. त्यात बी काय बरेचसे त्यांना बी कळते. पण त्यांनी झोपेचं सॉंग घेतलंय. झोपेचं सॉंग घेतलंय. रामकृष्ण बारामती आणि फलटण तालुका या दोघांचा जर विकासाचा तुम्ही रेशो बघितला तर तो फलटण तालुक्याचा हा विकासाचा रेशो हा खूपच कमी आहे. आणि कित्येक वर्ष झालं ही दोन्ही गटाचे एकाच पक्षाचे नेते असून सुद्धा हा फरक का, हा प्रश्न मला सतत भेडसावत. भरपूर आहेत. मला सांगा ना तुम्ही बारामतीमध्ये गेल्यावरती तुम्हाला काय फील होतं आणि फलटण मध्ये आल्यावरती काय फील होतं याचा आपण स्वतःहूनच जनतेने स्वतःहूनच हे केलं पाहिजे की बाबा. आणि कसं आहे माहितीये का, सत्तांतर हे झालंच पाहिजे. सत्तांतर परिवर्तनातूनच विकास कार्य घडतात. त्यामुळे सत्ता परिवर्तन झालं पाहिजे. विद्यमान आमदार आहे फक्त दहावे माहिती कोणाचे लग्न समारंभ यासाठीच येतात फक्त. बाकी काही नाही. विकासात्मक कामे घेऊन गावामध्ये कधीही ते आलेले नाहीयेत. आणि माझा त्यांच्यावरती रोषही नाहीये. परंतु त्यांचे जे कोण आहेत करते करविते त्यांनी ह्यावरती खूप अंकुश ठेवलेला आहे त्यांच्यावरती. त्याच्यामुळे ते फुल म्हणजे अशा चांगल्या प्रकारे ते काम करू शकत नाहीत. ते माणूस खूप चांगला आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण विचारांची जी कास पकडलेली आहे ती चुकीची पकडलेली. त्याच्यामुळे थोडस हे झाले. काय काय झालं पाहिजे विकास काम आपल्याकडे? मला सांगा, फलटण तालुक्यामध्ये फिरताना तुम्ही रस्ते बरोबर नाहीयेत, गटारांच्या लाईनी बरोबर नाहीयेत, त्याचबरोबर एसटी स्टँड बरोबर नाही. आज बारामती सारख्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून एसटी स्टँड उभं केलं. अजितदादांच्याच पक्षाचा नेता
आज फलटण तालुक्यामध्ये देखील आहे आणि बारामतीमध्ये सुद्धा अजितदादा स्वतः आहेत. तर त्यांचा विकास बघा आणि आपला विकास बघा. मला वाटत नाही की दादा कधी पक्षपात करत असतील की आर्थिक बाबतीत की बाबा एखाद्याला निधी कमी देतील वगैरे, असं मलाही वाटत नाहीये. कारण हा जनतेचा पैसा आहे, हा कोणाचा एकाचा पैसा नाहीये, हा जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा हा जनतेच्या कार्यासाठी कोण आमदार झाला पाहिजे? जो विकासाला प्राधान्य देईल तो आमदार झाला पाहिजे आणि परिवर्तन झालं पाहिजे. की जे केंद्रामध्ये जे सत्ता आहे भाजपची, ते प्रत्येक गोष्टीतनं त्यांनी विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. नितीन गडकरी यांनी त्यांची विकास कामं राबवली पाहिजेत खाली. हा, इथं खालीपर्यंत आलं पाहिजे, त्यांचा माणूस इथं पाहिजे. कारण कसं आहे माहितीये का, जो विकास जो वरती माणूस आहे त्याच्याच विचारसरणीचा खालचा माणूस असेल तर त्या पद्धतीने विकास खाली पाहिजे.